श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. नवनाथ दत्त मंदिर. काय असते गिरनार वारी? नेहमी गिरनारला जायचे म्हटले, काही जण म्हणतात काय वेळ लागले की दर 2 महिने झाले की गिरनारला पळतोस. हो, आमच्या भाषेत वेड असते आणि आम्ही तेच वेडे आहोत. नाहीतर तुम्हा शहाणे तिथे झालंच कशाला, बरोबर ना? कारण वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात. काय मिळतं तिथं सारखं जाऊन कामधंदे सोडून पळतात तिकडे ते. असं काय आहे गिरनार? अहो, कामधंदे सोडून कोणी जात नाही, तर आमच्या गिरनारीसाठी वेळ काढून जातो. दर्शनासाठी तिथे प्रत्येक पायरी चढताना चांगली वाईट केलेली कर्म आठवतात ना, ते आहे गिरनार. तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते, ते आहे गिरनार. जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख समाधान मिळतंय, ते आहे गिरनार. श्रीमंत गरीब जिथे एकत्र येतात ना, ते आहे गिरनार. आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षण, लग्न, घरदार सगळं काही मनासारखं होतं तिथे गेल्यावर, ते म्हणजे गिरनार. ढोपरं दुखतात, दम लागतो, तरीसुद्धा एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे चढते, ते म्हणजे गिरनार. जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो व मग अक्कल ठिकाणावर येते, अपराधाची केल्याची जाणीव होते, ते गिरनार. असे आहे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार. आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथं सारखं जाऊन गिरनारला? अहो, माहेरवाशीन जशी माहेरला येते व तिला जो आनंद होतो ना, व निघताना पाय निघत नाही, तसंच आमचं आहे गिरनार. हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे व त्याच्या डोळ्यात आपसुकं पाणी येते ना, ते आहे गिरनार. जय गिरनार. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.